श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टरनं वेगळ्या या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज तुम्हाला एक स्वामींचे अद्भुत अनुभव सांगणार आहे. जेव्हा स्वामी आले हाकेला धावून. साधारण 3 जुलै रोजी माझ्या चुलत भावाला मुलगा झाला. काही गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे वहिनीची प्रसूती 8व्या महिन्यातच करावी लागली. बाळ खूपच नाजूक होतं. जन्मताच त्याला तात्काळ लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑक्सिजन लावण्यात आले व बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. घरातील सगळेच खूप तणावात होते, पण स्वामीवरचा विश्वास मात्र अढळ होता. आम्ही सतत स्वामींचे नामस्मरण करत राहिलो आणि मनोमन एवढं सांगत होतो, स्वामी तुम्ही त्या बाळाच्या जवळच राहा, त्याला काही होऊ देऊ नका. विश्वासाच्या जोरावर चमत्कार घडू लागला. बाळ हळूहळू सुधारू लागलं आणि एक दिवस बाळ ऑक्सिजन शिवाय श्वास घ्यायला लागलं. आनंदाश्रू पारावर उरलाच नाही. 14 जुलैच्या पाटे मला एक स्वप्न पडलं. मी बाळाला भेटायला गेले आणि त्या छोट्याशा बाळाकडे पाठ म्हणत होते, स्वामी माऊली, स्वामी माऊली. तेवढ्यात माझ्या शेजारी एक वृद्ध आजोबा खाली मान घालून बसलेले दिसले. ते हळूच म्हणाले, अगं मी इथेच आहे, कुठेच गेले नाही. मी दचकून जागी झाले. भराभरा स्वामींच्या पोटोपाशी गेले आणि अक्षयबक्ष रडू लागले. माफ करा स्वामी, माझ्यामुळे तुमचे हाल झाले असतील. आजही ते क्षण आठवले की डोळ्यात पाणवतात. स्वामी आहेत प्रत्येक भक्ताच्या पाठीशी, सावलीसारखे उभे राहतात. याच मला स्वतःचा अनुभव आला आहे. आणि हो, बाळ नेमकं 14 दिवसांनी पूर्णपणे बरं होऊन सुखरूप घरी आले. स्वामी माऊली, तू तर खरंच कृपेची सावली आहेस. अशा सर्वांच्या सोबत राहा. हे श्री स्वामी समर्थ. चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.